नमस्ते. मास्टर्स गुरुकुलमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे. मागील लेक्चरला आपण ट्रिग्नॉमेट्री या चॅप्टरवरील बेसिक फॉर्म्युलेज पाहिले होते, ज्यामध्ये बेसिक ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज, त्यानंतर आयडेंटिटीजमधलं एकमेकांचं रिलेशन आणि त्याच्यावरचे आपण प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन्स पाहायला सुरुवात केली होती. एक आपण 3 क्वेश्चन्स पाहिले होते प्रूव्ह दॅटचे, ज्यातले काही एक्झाम्पल्स बोर्ड एक्झामला पडलेले आहेत. ज्यांनी कोणी लेक्चर अटेंड केलं नसेल तर त्यांनी ट्रिग्नॉमेट्रीचं पहिलं लेक्चर अटेंड करा आणि त्यानंतरच ह्या लेक्चरला सुरुवात करा. आज आपण आणखी काही क्वेश्चन्स पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन्स बोर्ड एक्झामला पडलेले, जे 3 आणि 4 मार्काला पडतात. आणि असे काही क्वेश्चन्स पाहणार आहोत की ज्याची शक्यता आहे पडण्याची किंवा त्या व्हरायटीचे क्वेश्चन्स ह्या वर्षी पडू शकतात. तर हे आपलं ट्रिग्नोमेट्रीवरचं दुसरं लेक्चर आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अँगल ऑफ इलेव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन हा पार्ट कव्हर करणार आहोत, जेणेकरून या टॉपिकवरचे हे 3 लेक्चर जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिलात तर तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीवरचा 3 किंवा 4 मार्काला जो क्वेश्चन पडतोय तो चांगल्या प्रकारे सुटेल. ओके, तर क्वेश्चन मी घेतोय जे काही पडू शकतात असे आणि बोर्डला पडलेले असे लेवलनुसार घेऊया आपण. अगदी पहिला एकदम अवघड न घेता थोडा मोमेंटम क्रिएट करूया. क्वेश्चन आहे, इफ a cos theta plus b sin theta equal to m and a sin theta minus b cos theta equal to n, prove that a square plus b square equal to m square plus n square. 3 मार्काला अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय आपल्याला. लक्ष द्या. तर ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपल्याला गिव्हन डेटा आणि जे प्रूव्ह करायचं आहे किंवा जे काढायचं आहे आपल्याला, या दोन्हीमधलं रिलेशन कळायला पाहिजे. म्हणजे a cos theta b sin theta equal to m त्याने दिले आपल्याला, a sin theta minus b cos theta equal to n दिले. प्रूव्ह करणारी जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये a स्क्वेअर b स्क्वेअर दिसायला लागले आणि m स्क्वेअर n स्क्वेअर यांची ऍडिशन दिसत आहे. आता ट्रिग्नोमेट्रिक रेशोज कुठले आहेत हे आपण पहिला पाहूया. साइन आणि कॉस हे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज दिसायला लागलेत आणि त्यांची आयडेंटिटी आपल्याला माहित आहे, कारण की साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअरची जर आपण ऍडिशन केली तर 1 येते. तर डोकं लावायचं कसं, तर पहिला मला m त्यांनी दिलेला मी घेतो, m इक्वल टू a cos theta प्लस b sin theta आणि n जो दिलाय तो a sin theta मायनस b cos theta. आता पाहता क्षणी तर काय दिसतंय, m चा स्क्वेअर आणि n चा स्क्वेअर, कारण की m आणि n मला दिलेला आहे, मी डायरेक्ट त्यांचा स्क्वेअर करतो. m स्क्वेअर करून घेतो पहिला a cos theta, किंवा डायरेक्टच आपण करूया LHS किंवा RHS पहिला घेतो आपण. RHS म्हणजे m स्क्वेअर प्लस n स्क्वेअर लाच मी घेतो डायरेक्ट. a cos theta प्लस b sin theta चा कोण आहे स्क्वेअर प्लस a sin theta मायनस b cos theta चा कोण आहे स्क्वेअर. आता मला एक्सपान्शन करायचंय, काल आपण म्हणजे मागच्या लेक्चरला आपण हे सगळे एक्सपान्शनचे अल्जेब्राचे जे जे फॉर्म्युलेज आवश्यक आहेत तेही घेतलेले आहेत, त्यामुळे ते तुम्ही मागच्या लेक्चरमध्ये पाहू शकताय. हा आपला a आहे आणि हा b आहे. a स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा प्लस 2 इंटू a इंटू b, डायरेक्ट लिहितो मी 2 इंटू a इंटू b, मग 2a आणि b पहिला लिहितो आणि साइन इंटू कॉस प्लस b चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर, b स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. ह्याला आपण a मानलंय आणि ह्याला b मानलंय. a चा स्क्वेअर म्हणजे ह्या सगळ्याचा स्क्वेअर, दोघ जण आहेत त्यामुळे दोघांचा स्क्वेअर केला. 2 इंटू a इंटू b, 2 लिहिलं, a आणि b चा गुणाकार, पहिला कॉन्स्टंट लिहिले a b आणि मग ट्रिग्नोमेट्रिक रेशो लिहिले आणि मग b चा स्क्वेअर प्लस आता ह्याचं a मायनस b चा स्क्वेअर काय होणार, a स्क्वेअर
मायनस 2 इंटू ए बी, ए आणि हे बी, आणि मग साइन कॉस घेतो, साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. अशा प्रकारे आपण त्याचं एक्सपान्शन केलं. एक्सपान्शन केल्यानंतर आपल्याला दिसून काय येते बघा, तर 2ab साइन कॉस 2ab साइन कॉस हे दोघं कॅन्सल होतात, कारण की एकाचं प्लस साइन आहे एकाचं मायनस साइन आहे, ते कॅन्सल झाले. आता ट्रिग्नोमेट्रीची आयडेंटिटी आपल्याला कुठली माहित आहे, तर साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 असते. त्यामुळे मी ए असणारे एकत्र घेतो, ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा, ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा यांना एकत्र लिहितो. त्याच प्रकारे मी बी स्क्वेअर वाल्याला एकत्र घेतो, बी स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. आता या दोघांच्यातून कॉमन कोण निघतंय, ए स्क्वेअर, आत काय राहिले कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा प्लस यातून कॉमन निघतंय बी स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. आता साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर किती असते, 1 असते. त्या व्हॅल्यू आपण पुटअप करूया, RHS इक्वल टू ए स्क्वेअर इंटू 1 प्लस बी स्क्वेअर इंटू 1, म्हणजेच आपल्याला आन्सर मिळते ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, जो आपला LHS आहे, जो आपला कोण आहे LHS आहे. तर अशा प्रकारचे क्वेश्चन 3 मार्काला, जो 5 नंबरचा आपला क्वेश्चन असतो त्याच्यामध्ये हा क्वेश्चन विचारू शकतात. अशा प्रकारे अशा व्हरायटीचा ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आपल्याला जर चांगल्या प्रकारे येत असतील, अल्जेब्राचे बेसिक फॉर्म्युले येत असतील, तर हे जास्त काही अवघड नाही. काही जणांना हे किचकट वाटेल एवढं मोठं लिहिलंय, परंतु हे मुळीच अवघड नाही. ह्याचं फक्त एक्सपान्शन केलेलं आहे. ह्याला मनातल्या मनात ए पकडायचं, ह्याला बी पकडायचं. ए चा स्क्वेअर केल्यानंतर दोघांचा पण स्क्वेअर होणार, मग बी चा स्क्वेअर केल्यानंतर दोघांचा पण स्क्वेअर होणार, आणि 2ab म्हणजे ह्या सगळ्यांचा गुणाकार होणार. तर अशा प्रकारे सिम्प्लिफाय करायचं. कॉमन टर्म जी आहे प्लस मायनसची ती कॅन्सल होते. त्यानंतर आपण ए स्क्वेअरच्या टर्म एकत्र घेतोय, बी स्क्वेअरच्या टर्म एकत्र घेतोय, आणि कॉमन काढल्यानंतर आपल्याला आयडेंटिटी दिसते डोळ्याने की साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 असते. पण त्याच्या पुढे आपल्याला डॅश करून लिहावं लागेल कुठली आयडेंटिटीज आपण वापरलेले आहे, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1. अशा प्रकारे हा आपला क्वेश्चन प्रूव्ह होतो. तर तुम्ही लिहून घेऊ शकताय. ओके, पॉज करून तुम्ही लिहू शकताय. नेक्स्ट, इफ साइन थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1, show that cos square theta plus cos raised to 4 theta हे पण 1च आहे. cos square theta plus cos raised to 4 theta ह्याची व्हॅल्यू पण 1च आहे. हा मार्च 2020 ला पडलेला क्वेश्चन आहे. मार्च 2020 ला बोर्ड एक्झामला पडलेला हा क्वेश्चन आहे 3 मार्कासाठी. क्वेश्चनला समजून घ्या. दिलेला डेटा बघा, साइन थिटा आणि साइनच्या स्क्वेअर थिटा ह्याची ऍडिशन 1 दिल्या, आणि कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस रेज टू 4 थिटा इक्वल टू 1 प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. तर एक एक्झाम्पल अनेक प्रकारे सोडवता येते. पहिला गिवन डेटावरती आपण लक्ष केंद्रित करूया. गिवन काय आहे, गिवन साइन थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 आहे. ओके, आता साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर ह्या दोघांचं रिलेशन आपल्याला माहित आहे की साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 असते. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 असते. मग मला साइन स्क्वेअरला मी लिहू शकतो, किंवा साइन स्क्वेअरला मी पलीकडे घेतलं तर काय होईल बघा. इथं पहिला मी पलीकडे घेतो, साइन स्क्वेअर प्लस आहे, पलीकडे गेल्यानंतर मायनस झाला साइन स्क्वेअर थिटा. आता 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे आपल्याला कोण मिळतोय, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच कोण असतोय, कॉस स्क्वेअर थिटा असतोय.
हे आपण काय केलेलं आहे समजते, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअरची जी आयडेंटिटी आहे त्याच्यावरून आपण 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतली, ती येते कॉस स्क्वेअर थिटा. ओके, आता आपल्याला हे काहीतरी रिलेशन मिळालेलं आहे. आता आपण उत्तराकडे जाण्याचा प्रयत्न करूया. आन्सर मध्ये जी LHS आपल्याला दिलेलं आहे कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस रेज टू 4 थिटा, ह्याला आपल्याला 1 दाखवायचं आहे. ही व्हॅल्यू आपल्याला 1 पाहिजे. मी काही नंबरिंग करतो. ह्याला मी नंबर 1 देतो, जी सुरुवातीला त्यांनी दिलेला डेटा आहे तो. जो मी काही काढलेला आहे साइन थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर आले त्याला मी 2 नंबर देतो. आता कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू मला माहित आहे. कॉस रेज टू 4 ला मी लिहिताना कसं लिहू शकतोय, कॉस स्क्वेअरचा स्क्वेअर. हे कायम लक्षात ठेवा, पॉवर 4 काल पण मागच्या लेक्चरला आपण पॉवर 6 ला कसं लिहिलेलं स्क्वेअरचा क्यूब, तसं पॉवर 4 ला कसं लिहू शकतोय आपण स्क्वेअरचा स्क्वेअर. असं का लिहिलं, कारण की आपल्याला कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू माहित आहे. कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू आपल्याकडे काय आहे, साइन थिटा आलेले आहे फ्रॉम 2 कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू काय मिळाले, साइन थिटा मिळाले. तर मी कॉस स्क्वेअरच्या जागी साइन ठेवतो प्लस कॉस स्क्वेअरच्या जागी साइन ठेवतो, तर त्याचा कोण आहे, स्क्वेअर आहे. म्हणजे काय मिळालं बघा बाळांनो, साइन थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. साइन थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, आणि साइन थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा 1 आहे हे मला ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे. तर साइन थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा किती आहे, 1 आहे. इथं लिहायचं फक्त काय, कुठून आलं, फ्रॉम 1 दिलेलं आहे, किंवा गिवन, फ्रॉम गिवन असं म्हणलं तरी चालेल. तर अशा प्रकारचे हे क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामध्ये काहीच मुळी अवघड नाही. आपल्याला आयडेंटिटीज जर वापरता येत असतील, वापरणं शिकायचं आहे आपण. वापरता येणं म्हणजे काय आहे, तर आपलं चुकेल असंच करायला पाहिजे असं नाही. हेच एक्झाम्पल अजून 3-4 प्रकारे आपण करू शकतो, परंतु करत करत जायचं. न करण्यापेक्षा चुकीचं केलेलं कधीही चांगलं असतंय. म्हणजे मी तर ह्या थॉटचा आहे की तुम्ही येत नाही म्हणून काहीच जर करत नसाल तर तुम्ही त्या टॉपिकला कधीच अचीव करू शकत नाही, किंवा त्या टॉपिकमध्ये तुम्ही कधीच ग्रो होऊ शकत नाही. तुमचं विचार करण्याची क्षमता कधीच वाढणार नाही. त्याऐवजी तुम्ही उत्तर काढत असताना चुकू दे तुमचं उत्तर, परंतु ज्यावेळी तुम्हाला परत एकदा सोडवल्यानंतर किंवा शिक्षकांनी सांगितल्यानंतर किंवा तुम्ही स्वतः पाहिल्यानंतर ज्यावेळी तुम्हाला समजते अरे हे असं करायला पाहिजे होतं आणि मी हे असं चुकीचं केलेलं आहे, हे ज्यावेळी तुम्हाला जाणवतंय त्यावेळी तुमची ग्रोथ झालेलं फिलिंग तुम्हाला येणार आहे. आणि हाच इथून पुढचा जो 10वी नंतरचा प्रवास आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. ओके, तर अशा प्रकारे हा 2020 ला पडलेला क्वेश्चन होता. अतिशय इझी क्वेश्चन होता हा, 3 मार्काला पडला होता. नेक्स्ट आपण पाहूया if sin theta plus cos theta equal to √3, show that tan theta plus cot theta equal to 1. पहा, साइन थिटा आणि कॉस थिटा ह्या दोघांचे ऍडिशन आपल्याला √3 दिलेले आहे, आणि आपल्याला टॅन थिटा प्लस कॉट थिटा ह्यांची ऍडिशन 1 दाखवायची. ओके, तर टॅन आणि कॉट आपण साइन आणि कॉसच्या रूपात लिहू शकतोय, कारण की आपल्याला जे गिवन दिलेलं आहे, गिवन आपल्याला दिलेलं आहे त्याचा यूज करायचा असतोय. हे डोक्यात ठेवा पहिला. जे मला दिलेलं आहे ते कुठेतरी उपयोगाला यायला पाहिजे. हे गिवन आहे माझं. तर कसं डायरेक्टली येते हे तर काही सुचन झालंय पहिला, कारण की हे साइन आणि कॉसच्या रूपात आहे आणि आपल्याला काढायचं ते टॅनच्या रूपात आहे. त्यामुळे मला जे फाइंड आउट करायचं आहे टॅन थिटा प्लस कॉट थिटा, त्याला मी लिहून घेतो. टॅन थिटा प्लस कॉट थिटाला मी लिहून घेतो आणि ह्याला मी सोडवतो.
टॅनला मी काय करतो, साईन आणि कॉसच्या रूपात करतो. हे हा विचार कसा आला आपल्याला, कारण की आपल्याला दिलेली टर्म जी आहे ती साईन आणि कॉसच्या रूपात आहे. कॉटला लिहिताना कसं लिहितो, कॉस अपॉन साईन लिहितो. पहिला थॉट तर सगळ्यांना क्लिअर झाला असेल. आपण टॅन आणि कॉटचं रूपांतर साईन आणि कॉस मध्ये काय केलं, कारण की आपल्याला दिलेली इन्फॉर्मेशन साईन आणि कॉसच्या रूपात आहे. आता हे असं दिसल्यानंतर सगळ्यांना सुचायला पाहिजे की बाबा साईन साईन कॉस कॉस क्रॉस मध्ये असेल तर मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, आणि खाली काय होणार, साईन थिटा कॉस थिटा किंवा कॉस थिटा इंटू साईन थिटा. ओके, तर साईन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर किती असते, 1 असते. साईन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 असते, ते मी लिहितो आणि खालची टर्म उलट लिहितो, फक्त साईन थिटा इंटू कॉस थिटा. आता इथपर्यंत येऊन मी थांबलो की तर साईन आणि कॉस दोघं मल्टिप्लिकेशन मध्ये, प्रोडक्ट मध्ये मी याला काहीतरी नंबर देतो 1, आणि मला साईन आणि कॉस दोघं ऍडिशन मध्ये दिलेले आहेत. मग आता करायचं काय, तर साईन आणि आता इथपर्यंत येऊन तर थांबणार, कारण की ह्याचं उत्तर मला मिळायला पाहिजे, तर मी ते तिथे टाकू शकतो. तर आता काय करणार, जे दिलंय ते लिहून घेतो, साईन थिटा प्लस कॉस थिटा हे √3 दिले. ओके, आणि मला साईन इंटू कॉस पाहिजे, तर मला करावं काय लागेल, आता साईन आणि कॉसचं रिलेशन तर कुठल्या रूपात असते, स्क्वेअरच्या रूपात. म्हणजे आयडेंटिटीज कुठल्या रूपात आहेत, साईन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर. तर मी दोन्हीकडे मी काय करतो, स्क्वेअरिंग करतो, स्क्वेअरिंग बोथ साइड्स. म्हणजे समजतंय का बघा आपण विचार कसं करत चाललोय, की मला याचं साईन आणि कॉस जर मला त्याचा उपयोग करायचा असेल तर त्याचं मला स्क्वेअरच्या रूपातच यायला पाहिजे. आता याचं एक्सपान्शन करूया, ए प्लस बी चा स्क्वेअर काय येणार, ए स्क्वेअर प्लस 2 इंटू ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर, √3 चा स्क्वेअर किती, 3. आता साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर जवळ येतो, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा हे जवळ लिहिलं, प्लस 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा इक्वल टू 3. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर किती असते, 1 प्लस 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा इक्वल टू किती झाले ते 3 आहे. प्लस 1 ला मी पलीकडे घेतो, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा इक्वल टू 3 मायनस 1, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा इक्वल टू 2 इंटू आहे, पलीकडे गेल्यानंतर डिवाइड होणार, साइन थिटा इंटू कॉस थिटा इक्वल टू 2 डिवाइडेड बाय 2, म्हणजेच साइन थिटा इंटू कॉस थिटा आपल्याला 1 मिळालं, की जे आपल्याला पाहिजे होतं. याला मी नंबर 2 देतो, फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 काय म्हणू शकतोय आपण, टॅन थिटा प्लस कॉट थिटा आपलं काय आलं होतं, 1 अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा आलं होतं, आणि तीच व्हॅल्यू आपण इथे टाकणार आहे जी 2 मधनं मला मिळालेलं आहे 1. हे आपलं प्रूव्ह झालं, टॅन थिटा प्लस कॉट थिटा इक्वल टू 1. परत एकदा बघा काय काय प्रोसिजर आपण करत चाललोय. आपल्याकडं साइन थिटा प्लस कॉस थिटा √3 दिले आणि टॅन थिटा प्लस कॉट थिटा 1 दाखवायला हवे. दिलेला आपण डेटा आपण लिहून घेतला पहिला, त्यानंतर जे आपल्याला काढायचं आहे ते लिहून घेतलं. आता जे काढायचं आहे आणि जे दिलेलं आहे यांच्यात संबंध काय आहे हा विचार करून टॅनला साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट केलं, कॉटला कॉस आणि साइन मध्ये कन्वर्ट केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 येत आहे आणि खाली कॉस इंटू साइन राहतंय, त्याला मी 1 नंबर दिला, कारण की साइन इंटू कॉस माझ्याकडे अवेलेबल नाही. अवेलेबल कोण आहे, साइन थिटा प्लस कॉस थिटा इक्वल टू √3, त्याला लिहून घेतलं आणि त्याच्यावरून आता हे काढण्याचा आपण प्रयत्न करावा. ते लिहून घेतलं,
साईन आणि कॉस स्क्वेअरच्या रूपात असतात, त्यामुळे मी दोन्ही साईडला स्क्वेअर केलं, कारण की आयडेंटिटी साईन आणि कॉसची स्क्वेअरच्या रूपात असते. एचा स्क्वेअर प्लस 2ab प्लस बीचा स्क्वेअर वापरला, √3चा स्क्वेअर 3 झाला, साईन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअरला जवळजवळ घेतलं, दोघांचे ॲडिशन केलं 1 येते, 2 साईन थिटा कॉस थिटा, 1 प्लस आहे पलीकडे गेल्यानंतर मायनस झालं, 2 साईन थिटा कॉस थिटा, 3 मधनं 1 गेलं 2 आलं, साईन थिटा इंटू कॉस थिटा, 2 इंटू पलीकडे गेल्यानंतर डिवाइड झालं, ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला साईन थिटा इंटू कॉस थिटाची, मिळाली किती 1. त्या 1ला घेतलं आणि आपण जे मगाचं 1 होतं, ज्या जिथपर्यंत आपण येऊन थांबलो होतो, इथं पुटअप केलं, म्हणजेच आपल्याला टॅन थिटा प्लस कॉट थिटा, इथं आपण पुटअप केलं साईन थिटा कॉस थिटाची व्हॅल्यू 1/1 किती आलं 1 आलं. तर अशा प्रकारे आपल्याला विचार करण्याची आपली तयारी होत असते, विचार करायला सुरू करायचा असतोय. जसं जसं आपण विचार करत जाणार तसं तसं आपल्याला हे आवडायला लागेल, कारण की हे विदाऊट विचार करता आपल्याला हा टॉपिक अचीव करता येणार नाही, आपल्याला विचार हा करावाच लागेल. नेक्स्ट, आता हा 2024ला मार्चला पडलेला क्वेश्चन आहे प्रूव्ह दॅट साठी. दिसायला किती मोठा दिसतोय बघा, परंतु आपण जर योग्य पद्धतीने त्याला ऑब्झर्व केलं तर हा काहीच नाही. 1/sin स्क्वेअर थिटा मायनस 1/cos स्क्वेअर थिटा मायनस 1/tan स्क्वेअर थिटा मायनस 1/cot स्क्वेअर थिटा मायनस 1/sec स्क्वेअर थिटा आणि मायनस 1/cosec स्क्वेअर थिटा इक्वल टू -3 दिले, इक्वल टू -3 दिले, आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ थिटा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ थिटा. मार्च 2024ला पडलेला हा क्वेश्चन. प्रूव्ह करायला लावलेलं नाही, आपल्याला थिटा काढायला लावलेलं आहे, प्रूव्ह करायचं नाही. आपल्याला दिले काय 1/sin स्क्वेअर मायनस 1/cos स्क्वेअर मायनस 1/tan स्क्वेअर मायनस 1/cot स्क्वेअर मायनस 1/sec स्क्वेअर आणि मायनस 1/cosec स्क्वेअरची व्हॅल्यू ॲडिशन आपल्याला -3 दिले आणि थिटा काढायला लावलेलं आहे. ओके, तर दिलेलं लिहून घेऊया पहिला. बघा किती सोप्या पद्धतीने आपण विचार करून या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. 4 मार्काला क्वेश्चन पडलेला आहे हा. 1/cos स्क्वेअर थिटा 1/tan स्क्वेअर थिटा 1/cot स्क्वेअर थिटा 1/sec स्क्वेअर थिटा. पुस्तक मार्च 2024 मायनस 1/cosec स्क्वेअर थिटा इक्वल टू -3. आता ह्यालाही सोडवण्याची 1-2 पद्धती आहेत, परंतु जेवढं सिंपल आपल्याला करता येईल तेवढं करूया. बघा 1/sin दिसतंय, रेसिप्रोकल मध्ये साईनच्या उलट कोण असते कोसेक. आपण हे मागच्या लेक्चरला सगळं पाहिलेलं आहे, जे कोणी पाहिलेलं नाही आहे लेक्चर त्यांनी पहिलं लेक्चर पहा, ज्याच्यामध्ये आपण बेसिक फॉर्म्युले सगळे तयार केले. 1/sin कोण आहे कोसेक, कोसेक. 1/cos कोण असतोय सेक, 1/tan कॉट, 1/cot टॅन, 1/sec कॉस आणि 1/cosec सेक साइन. तर अशा प्रकारे आपण याच्यामध्ये कन्वर्ट करूया रेसिप्रोकलला. 1/sin इथे लिहितो मी वाटलंच, 1/sin थिटा कोण असतोय तर कोसेक थिटा, 1/cos कोण असतोय सेक थिटा, 1/tan कॉट आणि बाकीचं याच्या उलट असते, बाकीचं त्याच्या उलटच वापरायचं.
तर इथे मी लिहितो काय कोसेक स्क्वेअर थिटा, इथं होणार सेक स्क्वेअर थिटा, इथं होणार कॉट स्क्वेअर थिटा, इथं होणार टॅन स्क्वेअर थिटा, इथं होणार कॉस स्क्वेअर थिटा आणि इथं होणार साइन स्क्वेअर थिटा. रेसिप्रोकलचा फॉर्म्युला मी यूज करून त्यांना न्यूमरेटर मध्ये आणलं. आता बघा साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 असते, सेकच्या जोडीला टॅन लागतोय आणि कोसेकच्या जोडीला कॉट लागतोय. आता हे तीन आयडेंटिटीज मी पहिला इथे लिहितो. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा आपल्याला 1 लागते, 1 असते माहित आहे. त्याचबरोबर सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा 1 असते आपल्याला माहित आहे. आणि कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा हे पण 1 असते. आता टोटल टर्म्स किती आहेत त्यांना दोघांना एकत्र करूया आपण. कोसेक स्क्वेअरच्या जोडीला कोण पाहिजे तर मायनस कॉट स्क्वेअर पाहिजे. बघा ह्यांना मी एकत्र लिहितो कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा, ह्यांना मी एकत्र लिहितो. ही दोघांच्या मध्ये मायनस लागते परंतु इथं तर काही दिसन झाले त्यामुळे यांच्यातून मी मायनस बाहेर काढतो. आत काय होणार सेक स्क्वेअर थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा, ह्या दोघांच्यातून मायनस बाहेर काढतो. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा -3. आता कुठं कुठं व्हॅल्यू मिळाल्या बघा. कोसेक स्क्वेअर मायनस कॉट स्क्वेअर 1 असते. ओके हे आहे तसंच ठेवतो, नंतर काय करता येते आपल्याला बघूया कारण की हे काय सिम्प्लिफाय होत नाही. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 होते, प्लस 1 मायनस 1 कॅन्सल झालं. हे मायनस मी पलीकडे देतो, इथं राहिला कोण सेक स्क्वेअर थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू हे मायनस जे आहे ते पलीकडे देतो, म्हणजे मायनस मायनस ते काय होणार प्लस. आता दोघं जण आहेत परंतु त्या दोघांच्या आयडेंटिटीला ते फॉलो करत नाही. मग या दोघांचं मी एकामध्ये कन्वर्जन करतो. सेक स्क्वेअर थिटा प्लस टॅन स्क्वेअरला लिहिताना मी कसं लिहू शकतोय, टॅन स्क्वेअर तिकडे गेलं 1 इकडे आला. टॅन स्क्वेअरला लिहिताना मी लिहू शकतोय सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. बघा समजतंय काय, मायनस टॅन स्क्वेअर आहे ते पलीकडे गेलं म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा झालं आणि 1 इकडे आलं ते काय झालं सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. सेक स्क्वेअर प्लस सेक स्क्वेअर काय झालं 2 सेक स्क्वेअर थिटा. म्हणजे आपल्याला थिटा काढायचा आहे, काय प्रूव्ह करायचं नाही. -1 पलीकडे गेलं 4 झालं. सेक स्क्वेअर थिटा इक्वल टू 2 झालं म्हणजे सेक थिटा इक्वल टू √2 झालं. सेक थिटा किती झालं √2. सेकचा फॉर्म्युला सेक कोणाची व्हॅल्यू √2 आहे हे जर आठवत नसलं तर सेकला उलट करा. सेकला उलट केलं कॉस थिटा झालं. सेकला उलट केलं कोण येते कॉस येते, मग पलीकडे पण उलट करायला पाहिजे. कॉस कोणाची व्हॅल्यू 1/√2 असते, हे आपला आन्सर आहे फायनल. थिटा किती असणार 45 डिग्री. कॉस 45 ची व्हॅल्यू 1/√2 असते, तेव्हा आपला थिटा किती आला 45. 4 मार्क्सला हा क्वेश्चन बोर्ड एक्झामला पडला होता 2024 साली. तर पाहू शकताय तुम्ही हे क्वेश्चन्स करत गेलो आपण, आयडेंटिटीज वापरायला सुरू केल्या, वापरत गेलो तर आपल्याला हे काय अवघड वाटत नाही. अवघड कुठं वाटू शकते बाबा, हा हे आलं हे आलं आता इथं काय करायचं. तर एवढा विषय आहे की आपल्याला थिटा पाहिजे आणि 2 टर्म्सचं ज्यावेळी एका टर्म मध्ये मी कन्वर्जन करतो त्यावेळी थिटा मिळणं सोपं आहे. त्यामुळे तुम्ही सेक स्क्वेअरला टॅन स्क्वेअर मध्ये आणा किंवा टॅन स्क्वेअरला सेक स्क्वेअर मध्ये आणा. एक मिळाला सेक स्क्वेअर, दोन्ही बाजूचं रूट घेतलं आणि सेकची व्हॅल्यू माहित नसेल तर राहू दे, सेकला उलट करा. कॉस मिळाला, कॉस कोणाची व्हॅल्यू 1/√2 आहे एवढं तर आपल्याला माहित असायला पाहिजे. 24ला पडलेला हा क्वेश्चन आपण पाहिला. आता क्वेश्चन्स बरेच आहेत, बऱ्याच व्हरायटीवरचे क्वेश्चन्स पडलेले आहेत. मी थोडे चॅलेंजिंगच क्वेश्चन घेत आहे. ओके आता
2 क्वेश्चन मी घेतोय अजून, आणि अजून काही वेळ मिळाला तर आपण पुढचं बघू. इलिमिनेट थिटा हा एक क्वेश्चन बोर्ड एक्झामला नेहमी पडतो. त्यातला एक सिंपल एक क्वेश्चन आहे. इलिमिनेट थिटा इफ x इक्वल टू r cos theta, y इक्वल टू r sin theta. तर याच्यावरती 3 क्वेश्चन तयार होऊ शकतात. पहिला आपण सोडवूया, त्याच्यासाठी तुमची थॉट प्रोसेस समजून घेऊया, आणि मग अजून 2 क्वेश्चन कसे तयार होऊ शकतात ते पण पाहूया. इलिमिनेट थिटाचा अर्थ काय? ह्या एक्सप्रेशन मध्ये मला थिटा नको आहे, तर दिलंय काय x इक्वल टू r cos theta. किती सोपा आहे बघा. y इक्वल टू r sin theta. आता ज्यावेळी आपल्याला थिटाला इलिमिनेट करायला दिलं जाते त्यावेळी ट्रिग्नोमेट्रीचे जे रेशोज आहेत ते जोडीनंच असणार. म्हणजे साइन आणि कॉस हे दोघं जोडीने येणार, टॅन आणि सेक येणार, आणि कोसेक आणि कॉट येणार. मग आता मला कॉस पाहिजे असेल तर x अपॉन r इक्वल टू कॉस थिटा. साइन पाहिजे मला, कारण की मला एकटा पाहिजे तो. साइन मिळाला तर मी साइनचा स्क्वेअर कॉस स्क्वेअर मला आयडेंटिटी माहिती आहे, y अपॉन r. आता आपल्याला आयडेंटिटी कुठली माहित आहे? वी नो साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 असते. म्हणजे y अपॉन r चा स्क्वेअर x अपॉन r चा स्क्वेअर इक्वल टू 1. y स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर x स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर इक्वल टू 1. म्हणजेच x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर इक्वल टू 1. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणजे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल टू r स्क्वेअर. हे आपलं फायनल आन्सर आलं की ज्या एक्सप्रेशन मध्ये थिटाला आपण काढून टाकलं आयडेंटिटीज वापरून. मग अजून अशा प्रकारचे क्वेश्चन कसे तयार होऊ शकतात? x इक्वल टू a सेक थिटा, y इक्वल टू a टॅन थिटा, ह्यातनं थिटा इलिमिनेट करा. त्यानंतर x इक्वल टू a कोसेक थिटा, y इक्वल टू a कॉट थिटा, ह्यातून इलिमिनेट करा. मग आपल्याला करायचं काय? आता जसं आपण साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 वापरलं, थिटा गेला त्यातून, तसं आपण सेक आणि टॅनचं पण रिलेशन आपल्याला माहित आहे, ज्याचा आन्सर 1 येते. ते काय आहे? सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर 1 असते. आणि हे पण करायचं असेल तर कोसेक स्क्वेअर मायनस कॉट स्क्वेअर 1 असते. म्हणजे इथं जे प्लस चिन्ह येत होतं त्याच्यामध्ये फक्त मायनस चिन्ह येणार. हेही तुम्ही सोडवून घ्या. इलिमिनेट थिटाचा एकदा दोनदा क्वेश्चन पडलेला आहे. आणखी एक क्वेश्चन आपण पाहणार आहोत की ज्यामध्ये थिटालाच इलिमिनेट करायचा आहे, परंतु तो थोडा लेंदी होतोय. घ्या इलिमिनेट थिटा इफ. तुम्ही पॉज करून ते परत परत पाहू शकताय. आपण क्वेश्चन्स जास्त व्हायला पाहिजेत ह्या हिशोबाने लेक्चर्स घेतोय. एका लेक्चरमध्ये आज आपल्याला बरेच क्वेश्चन्स कव्हर करायचे आहेत. x इक्वल टू 3 कोसेक थिटा प्लस 4 कॉट थिटा, y इक्वल टू 4 कोसेक थिटा मायनस 3 कॉट थिटा. याला काळजीपूर्वक समजून घ्या. अशा व्हरायटीचा क्वेश्चन पडू शकतोय बोर्ड एक्झामला 3 मार्काला. थिटालाच इलिमिनेट करायचा आहे, परंतु मगाशी जो क्वेश्चन होता आणि आता जो क्वेश्चन आहे ह्याच्यात फरक काय आहे? मगाशी एकच ट्रिग्नोमेट्रिक रेशो होता, म्हणजे x साइनच्या रूपातच होतं आणि y कॉसच्या रूपातच होतं. परंतु इथं x कोसेक आणि कॉटच्या रूपात आहे आणि y पण कोसेक आणि कॉटच्या रूपात आहे. तर याला इलिमिनेट करण्यासाठी आपण इलिमिनेशन मेथड वापरतोय. म्हणजे याला डील करताना हे लिनियर इक्वेशन सारखं ह्याला डोक्यात घेतोय. समजून घ्या प्रोसिजर काय आहे. तर सगळ्यात पहिले ह्याला सोडवून आपल्याला कोसेकची व्हॅल्यू काढायची, म्हणजे कॉटला इलिमिनेट करायचं, आणि दुसऱ्या वेळी कॉटला ठेवून कोसेकला इलिमिनेट करायचा.
तर याला सोडवण्याची पद्धत बघा. x इक्वल टू 3 कोसेक थिटा प्लस 4 कॉट थिटा, ह्याला मी नंबर 1 देतो. y इक्वल टू 4 कोसेक थिटा मायनस 3 कॉट थिटा, ह्याला मी नंबर 2 देतो. दिलेलं जे आपल्याला आहे त्याला मी 1 आणि 2 नंबर असं दिलं. आता पहिला मी विचार काय करतोय, दोघ जण आहेत त्यातल्या एकाला घालवूया दुसरा मिळवूया, दुसऱ्याला घालवूया पहिला मिळवूया. कोसेकला घालवायचं म्हटलं तर कोसेकला घालवल्यानंतर मला कॉट मिळणार आहे. आता कोसेकला घालवण्यासाठी अडचण काय आहे, तर इथं एक नंबर आहे आणि इथं एक नंबर आहे. मला जर इलिमिनेट करायचं असेल कोसेकला तर कोसेकच्या समोरचे नंबर सेम असायला पाहिजे. मग 3 आणि 4, 3च्या मल्टिपलमध्ये 4 काय येत नाही, त्यामुळे ह्या दोघांचा एलसीएम घ्यावा लागेल आपल्याला. 3 आणि 4चा एलसीएम 12 येतो. एलसीएम म्हणजे काय, 3चा पाडा 4चा पाडा, त्या दोघांच्या मध्ये जो कॉमन येतोय त्यालाच आपण एलसीएम म्हणत असतो. तर ही गोष्ट आपण पाहूया. मल्टीप्लाइंग इक्वेशन 1 by 4 and 2 by 3. इक्वेशन 1 ला मी 4 न मल्टिप्लाय करतो आणि 4 ला 3 न करतो, म्हणजे दोन्ही ठिकाणी 12 येईल. सगळ्यालाच इक्वेशन 1 ला मी 4 न मल्टिप्लाय करतो बघा. 4x इक्वल टू 12 कोसेक थिटा 4 4 16 कॉट थिटा. त्यानंतर सेकंडला 3 ने मल्टिप्लाय करायचे. 3y 12 कोसेक थिटा 3 ने मल्टिप्लाय करायचे. 3 3 9 कॉट थिटा. आणि ह्या दोघांची सबट्रॅक्शन करायची आपल्याला. इथंच लिहूया ना, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 by 4 and 2 by 3, देन सबट्रॅक्ट. नंतर लिहिलं तर चालते ना, तर नंतर कळालं. ते सबट्रॅक्ट करूया की साइन सेम सेम आहे. मायनस मायनस मायनसचं काय होणार, प्लस. 4x मायनस 3y हे दोघं गेली. 16 प्लस 9 25 कॉट थिटा. ह्याच्यावरनं एक जण आपल्याला मिळाला. कॉट थिटा इक्वल टू 4x मायनस 3y अपॉन 25. आपल्याला कॉटची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता परत काय करतोय आपण, कोसेक मिळवण्याचा आता आपला विचार आहे. कोसेक मिळवायचा असेल तर कॉट जायला पाहिजे. कॉट जायचा असेल तर काय करणार आपण, इथं परत नंबर सेम यायला पाहिजे. परत आता काय करणार आपण, मल्टीप्लाइंग इक्वेशन 1, इथं पण 12 आणायचं आहे म्हणजे 3 अँड इक्वेशन 2 बाय 4, ह्याला 4 न मल्टिप्लाय करूया, ह्याला 3 न करूया. 3x 9 कोसेक थिटा प्लस 12 कॉट थिटा. याला 3 ने मल्टिप्लाय केलं, ह्याला 4 न करतो. 4y 16 कोसेक थिटा मायनस 12 कॉट थिटा. तर ह्याला 3 न मल्टिप्लाय केलं सगळ्याला. 3 इथं 3 9 झालं, इथं 12 झालं, 4 16 आणि 12 झालं. आणि ह्या दोघांची काय करायला पाहिजे, 3 तर नंतर लिहूया आपण. ऍड इट, हे ऍड करूया. ऍड केल्याप्रमाणे 3x प्लस 4y, या दोघांचे ऍडिशन 25 कोसेक थिटा, हे दोघं गेले. ह्याच्यावरून आपल्याला मिळतंय कोसेक थिटा. 3x प्लस 4y इक्वल टू 25. कॉट मिळाला, कोसेक मिळाला. तर फायनली आपल्याला काय करायचं आहे, लक्षात येईल ना, पुढे जाऊया आपण. म्हटलं कोसेक आणि कॉटची व्हॅल्यू आपण पुटअप करणार. कुठं पुटअप करणार, आपल्याला
आपल्याला रिलेशन काय माहित आहे, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू किती असते 1. कोसेक स्क्वेअर मायनस कॉट स्क्वेअर 1 असते. कोसेक मिळालेला आहे तो टाकूया 3x प्लस 4y अपॉन 25 चा स्क्वेअर आणि 4x मायनस 3y इथे मायनस पाहिजे 4x मायनस 3y अपॉन 25 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 1. हे आपलं फायनल आन्सर की ज्यामध्ये थिटाला आपण इलिमिनेट केलं. तर अशा प्रकारचा क्वेश्चन बोर्ड एक्झामला पडू शकतो की ज्याच्यामध्ये आपल्याला इलिमिनेट थिटा करायचा आहे, परंतु एकाऐवजी 2 जण दिलेले आहेत. तर पाहू शकताय लिनियर इक्वेशनच फील तुम्हाला आला असेल, काही वेगळी गोष्ट आपण याच्यामध्ये करत नाही आहोत. आणखीन एक क्वेश्चन्स आपण पाहूया. त्याला पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकताय. प्रूव्ह दॅट 1 प्लस टॅन थिटाचा स्क्वेअर 1 प्लस कॉट थिटा स्क्वेअर इक्वल टू सेक थीटा प्लस कोसेक थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. 1 प्लस टॅन थीटाचा स्क्वेअर प्लस 1 प्लस कॉट थीटाचा स्क्वेअर इक्वल टू सेक थीटा प्लस कोसेक थीटा ब्रॅकेट स्क्वेअर आपल्याला प्रूव्ह करायला हवी. LHS घेतो 1 प्लस टॅन थीटा स्क्वेअर 1 प्लस कॉट थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. सिंपल आहे, टॅन आणि कॉट आहेत आणि पलीकडे सेक आणि कोसेक आहे, म्हणजे टॅनचं कन्वर्जन सेक मध्ये होऊ शकते, कोसेकचं कॉट स्क्वेअरचं कन्वर्जन कोसेक मध्ये होऊ शकते. एक्सपान्शन करूया पहिला a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. इथं a स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 2ab प्लस b स्क्वेअर. ओके, तर 1 चा स्क्वेअर 1 इथेच डायरेक्टच लिहूया 1 चा स्क्वेअर 1. आता आपण दोघांचं एक्सपान्शन केलं दोन्ही ब्रॅकेटचं. 1 आणि टॅन स्क्वेअरला मी जवळजवळ घेतो आणि 1 आणि कॉट स्क्वेअरला आपण जवळजवळ घेऊया. 1 प्लस टॅन स्क्वेअर फॉर्म्युला आठवायला पाहिजे पटापटा. 1 प्लस टॅन स्क्वेअर एकत्र घेतलं, त्यानंतर 1 प्लस कॉट स्क्वेअर एकत्र घेतलं आणि बाकीचं राहिलेलं एकत्र घेतलं. 2 टॅन थीटा 2 कॉट थीटा. आता 1 प्लस टॅन स्क्वेअर काय बनतंय, सेक स्क्वेअर बनतंय. 1 प्लस कॉट स्क्वेअर काय बनतंय, कोसेक स्क्वेअर बनतंय. आज दोघांच्यातून मी 2 ला कॉमन काढतो, आत राहते टॅन थीटा प्लस कॉट थीटा. कुठले कुठले फॉर्म्युले आपण वापरले ते लिहायचे इथं. 1 प्लस टॅन स्क्वेअर आपण सेक स्क्वेअर, 1 प्लस कॉट स्क्वेअर म्हणजे कोसेक स्क्वेअर, ह्या आयडेंटिटीज आपण वापरलेल्या आहेत. आता सेक स्क्वेअर आलं, कोसेक स्क्वेअर आलं. आता थोडं आपण LHS म्हणजे RHS कडे पाहूया. सेक थीटा प्लस कोसेक थीटाचा स्क्वेअर आहे. जर मी याचं एक्सपान्शन केलं तर सेक स्क्वेअर असणार, कोसेक स्क्वेअर असणार आणि 2 इंटू सेक इंटू कोसेक असणार. 2 तर दिसाले, परंतु इथं सेक इंटू कोसेक दिसत नाही. ह्या दोन्ही टर्म्स आपल्या आहेत, मी आहे तसं याला लिहितो. कोसेक स्क्वेअर थीटा 2 टॅनला मी साइन अपॉन कॉस मध्ये लिहितो. ज्यावेळी टॅन आणि कॉट असे जोडीने येतात आणि मध्ये प्लस चिन्ह असते, त्यावेळी त्याला साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट केला
तर ते सिम्प्लिफाय होते बघा. मगाशी पण आपण एका क्वेश्चन मध्ये ते केलं होतं. क्रॉस मल्टिप्लाय करू, साइन इंटू साइन, साइन स्क्वेअर थिटा, कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर थिटा, डिवाइडेड बाय कॉस थिटा इंटू साइन थिटा. आता परत आयडेंटिटी आली, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 असते. सेक स्क्वेअर थिटा प्लस कोसेक स्क्वेअर थिटा प्लस 2 इंटू 1 अपॉन कॉस थिटा इंटू साइन थिटा. आता सेक स्क्वेअर थिटा प्लस कोसेक स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन कॉस म्हणजे सेक आणि 1 अपॉन साइन म्हणजे कोसेक. 2 इंटू काय मिळालं, 1 अपॉन कॉस म्हणजे 1 अपॉन कॉस म्हणजे आपल्याला काय मिळालं, सेक, सेक थिटा इंटू 1 अपॉन साइन म्हणजे काय मिळालं, कोसेक थिटा. आता हे म्हणजेच कोण आहे, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजेच सेक थिटा प्लस कोसेक थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि हेच आपलं कोण आहे, RHS. LHS इज इक्वल टू RHS आपलं प्रूव्ह झालेलं आहे. असे काही क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत जे बोर्ड एक्झामला थोडे पडलेले आहेत. एकदम इझी लेवलचे मी काही घेतलेले नाही, मॉडरेट आणि थोडं पडू शकतील अशा प्रकारचे क्वेश्चन घेतलेले आहेत. तर तुम्हाला आणखी ह्याच्यावरचे क्वेश्चन्स हवे असतील प्रोजेक्टचे तर आपण आणखी एक एक्झाम्पल, आणखी काही एक्झाम्पल घेऊ शकतो. तुम्ही मला तसं कमेंट्स करा. परंतु नेक्स्ट लेक्चरला मी पहिला हे कव्हर करेन, हे संपवेन. कोणता पॉईंट तर आपला अँगल ऑफ इलेव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन, कारण की त्याच्यावरती बरेच क्वेश्चन बोर्ड एक्झामला पडलेले आहेत. तर एकदम त्यातले इझी लेवलचे क्वेश्चन्स आपण सुरुवातीला घेऊया, मॉडरेट लेवलचे, आणि 3-4 मार्काला पडू शकतील असे अवघड काही क्वेश्चन्स पण आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. ओके, तर सर्वांना लेक्चर मधलं आज शिकवलेलं सगळ्यांना समजलं असेल अशी आशा करतो. तुमच्या जवळच्या मित्रांना मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. शेवटचं काही दिवस राहिलेले आहेत एक्झामचे, तर त्यांना शेअर करा. तुमचे कमेंट्स असतील तर कमेंट करा, लाईक करा चॅनलला, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.